5 वर्ष झाले ना. हा कसं वाटतं, एकटीला करमतं काही? हा एकटीला मस्त करमत आहे मला. कटकट नाही बन नाही आपलं मजात राहते बिते. आजूबाजूला आजूबाजूलाही चांगलं असते. छान वाटतंय ना हा असं? मस्त. मस्त वाटतं एकदम. उलट लोकं कुणी पैसे देऊन फिरायला जातात अगं कुणी अशा. येऊ दे नाही येऊ दे आपल्याला इथं काही फरक नाही पडत. हा ना. इथं आई वाटतं नाही. बंगल्याला आपल्या किती दिवस झाले रे? 5 वर्ष झाली 5. आणि ज्यावेळेस बंगला बांधायचं आपण ठरवलं त्यावेळेस कसं वाटलं तुला? लय आनंद वाटला. हा आनंद वाटला. त्यावेळेस पाया कोणी पुजलं असं सांग बरं पहिल्यांदा सगळं. कोणी पुजलं पाया? तो बाप आता मी होते बाई होती. हा आणि मी कुठं होतो? तू बँगलोरला होता तेव्हा. हा हा पाया पुजायला नव्हतं या? तू बँगलोरला होता. आम्ही पाया पण बाईचा पाहुणा होता, बाई होती. आणि किती दिवस लागले काम पूर्ण व्हायला तरी? चांगलं 1.5 पावणे 2 वर्ष गेले. हा ना. आणि पहिल्यांदा बंगला व्हायच्या अगोदर इथं काय काय होतं जरा सांग ना. काय गुरं होती, हा वळे होती, हा बैल, हा माणूस. हा आम्ही इथंच वागत होतो. आणि इथं काय पिकत होतं पहिल्यांदा? इथं काय हुलगमट पिकत होत. मग आता नाही पिकत त्याचं काय वाटत का आता वाईट? नाही वाटत काय, आता काय पिकत वाईट नाही वाटत का? चांगलंच पडकं पड्यात इथं काय पिकतो आता. नाही, उलट छान झाले ना, हिरवळ फळ झाड झाले सगळे. फळ झाडं बघायला आपण जाऊयात पुढं. आई आपली सुळकी कशी वाटते? मस्त वाटत. हा आपला बंगला दाखव आम्हाला, ये. आई या झाडांना किती वर्ष झाली साधारण? बंगला बांधा तवाच हा किती 7-8 वर्ष? 5-6 हा 6 वर्ष. मग दादांनी किती वर्ष पाणी घातलं, तू किती वर्ष पाणी घातलं? दादांनी घातलं हा 2-2.5 वर्ष. मी पण घातले 2-2.5 झाले. हा मग पाणी घालताना हे कसं वाटतं? आता बघितलंय, आता ते हिरवगार दिसतंय तुला. हा. ओके, पण ज्यावेळेस पाऊस नव्हता त्यावेळेस कसं वाटत होतं? अरे 3ऱ्या दिवशी त्याचं सुकायची झाडं. हा बोर चालू करायला गेलं का इथं आले का लाईट गेली का जाऊ अजून बोर चालू कराय. या पुढं. आणि कोणकोणत्या प्रकारची झाडं आहेत तिकडं आपल्याकडं? लिंबुनी, हा चिक्कू, हा डाळिंब, हा पेरू, हा आंब. मग आता हे इतकं झाडांना पाणी दिल्यानंतर त्रास तर झालाच असेल वायामानाने, नाही काय? तारा मग कसं वाटत होतं त्यावेळेस? आम्ही तर झाला पण काहीच वाटलं नाही मला. आम्ही तर काय तुला काय अजिबात काय मदत नाही केली. नाही केली. आम्ही फक्त येऊन फक्त शेटा आंबपाड एवढंच करीत होतो मला सगळं. आवडायचं पाणी घालायचं, मला आवडायचं. हा त्या पाणी घालण्यामध्ये तुला पण इंटरेस्ट असेल ना, हा. स्वतःच्या मुलांना जसं तू सांभाळते तसं आम्हाला जसं सांभाळते. मी तर सगळ्यांना हेच सांगत असतो, पाणी नसतं. मी सगळ्यांना हेच सांगत असतो की आम्हाला जसं आईने सांभाळलंय तसंच आमच्या झाडांना पण सांभाळलेलं आहे. आणि दुनियाभर आई लोक म्हणतात झाडं लावा, झाडं जागवा, सगळे त्याची आता पूर्ण असं इव्हेंट करतात. ओके, पण झाडं कुणी लावलेली आहेत आणि एका वयोवृद्ध माणसाने जगावलेली आहेत याचं काही कोणाला काही घेणं देणं नाही अजिबात कसंच. आणि याचं खूप मोठं दुःख वाटतंय. पण ठीक आहे, आपण काय कोणाला दाखवण्यासाठी करत नाही किंवा काय, आपण आपल्यासाठीच सगळं करत असतो दुनियादारी. पेरू आहेत ना, हा हे बघा आता एवढं होतीन चांगलं असं होऊ शकतं दिवाळीच्या. हा या पेरूंनी ऍक्च्युली खूप माना बिना टाकल्या होत्या. बघ ना आता, बघ हा किती चिकाटले, किती पेरू आलेले आहेत आणि किती सुंदर वातावरण तयार झालेले आहे. आणि इथं एकटी राहते तू, इथं साप वगैरे याची कधी भीती नाही वाटली तुला? काय मर ते साप काय खात्यात आपल्याला, आपण त्यांच्या जाग्यावाले ती काय आपल्याला येतात. हा त्यांची म्हणजे जागा आईचं म्हणणं आहे आपण त्यांच्या जागेवर आलेलो आहे, त्यामुळं खरं तर हे बरोबरच आहे. तरी पण अजूनपर्यंत काय असा काय प्रॉब्लेम आपल्याला काय आलेला नाही आपल्या घरामध्ये वगैरे. काय आजूबाजूला आपल्याला इकडे तिकडे सरपटताना दिसले, पण त्यांची अशी भीती वगैरे काय आपल्याला वाटली नाही, कारण ते काय माणसावर कधी हल्ला वगैरे करत नाही. मुंगस आहेत, मुंगस पण आहेत काही तर जास्त. मुंगस आले का मग किटकं नाही दिले. हा इथं चांगलं सराय झाले आता.
आणि आपण जे इथं पाणी घेण्यासाठी जे इथं खड्डे केले होते त्याच्याबद्दल काय तू काय नाराज आहे त्याच्यामुळे असं वाटतंय मला? त्याच्याबद्दल काय नाराज नाही, पण हो की असं झालं ना आता काय आता हे आपण ठीक करूयात ना याच्यात काय तेव्हा. लोक आता असं झाल्यावर काय करतो? नाही इथं रिपेअर करायचं आहे सगळं. कसं काय करतो आता? ते किती केलं तरी ते परत वाढणार नाही असं काय होतं? मोठी मोठी धरणं आई, मोठी मोठी धरणं बांधलेली असतात, तिथं नाही पाणी जात. इथं फक्त आपल्याला व्यवस्थित इकडं व्यवस्थित करायचंय. पाण्याचा लय लोड आला इथं. हा आता ते दोन्ही बाजूचं पाणी आलंय ना. पाणी ऍक्च्युली मला हा प्रॉब्लेम आहे की देव आपल्याला इतकं भरून देतोय ना, आपल्याला ते साठवता नाही येत. पण हे यंदा माझा करायचा प्लॅन आहे. आणि बघ किती पाणी व्यवस्थित आणि वाहतंय, म्हणजे एवढं बघून माझं मन एकदम असं पाणी कधी वाहिलं नव्हतं जास्त ना इकडं. नाही वाहत होतं, पण तेव्हा एवढा पाऊसच नव्हता. हा पण आता एवढं पाणी जिरलं, इथं पण पाणी आपल्या जमिनीतून पाणी गेलं, जिरलं असेल. ओके. आणि प्रत्येक झाडाला आई तू पाणी दिलेले, कसं वाटतंय तुला? इथे कैरी होती. अरे हा कैरी काढायची काय? आंब्याची होती ते. आहे का गेली? गेली पाखराला खाली. काय होती? जाऊ दे चल. राहू दे आई. चल नंतर काढते. आणि हा आपला बंगल्याचा आवार किती एकर मध्ये माहिती आहे का तुला? किती? 1.25. 2.25. अरे वा, आईला परफेक्ट माहिती आहे. 2.25 एकर मध्ये अख्ख्या आंबेगाव तालुक्यामध्ये आई 2.25 एकर मध्ये बंगला आहे ना, अशी झाड आहेत. असे किती लोक असतील तुझ्या मते? जर 10 लाख लोक असतील इकडे तर? नाही मला दिसली कोणी. हा नाही दिसली. एवढे बंगला बांधले. हा एवढी जागा नाही कोणतीच बंगल्याला. अच्छा. म्हणजे आपण छोट्या मोठ्या माणसांमध्ये नाही येत ऍक्च्युली. परमेश्वराने आपल्याला जी जमीन दिली त्याचं आपण खूप नाही. तर इथं मला आठवते चांगलं माळच होतं. माळे होत, हा काही चुकत नव्हतं. पण बरं आता तेच काम आलं ना आपल्याला. बरोबर. आपला मामा म्हणला किती पैसे दे पण अशी जागा नाही मिळू शकत बंगला बांधाय. अच्छा सदा मामा. हा अच्छा. मावशी, ह्या झाडांना चिक्कू येतात का नेहमी? लय येत अगं लय येते. तो का बाहेर आलाय, पण कोण आहे खायला? आता खायलाच कोण नाही असं झालंय खायलाच ना. कोण नाही. पाखरं खाते, जाऊ दे खाऊ दे, पण जाऊ दे. आपल्याला निसर्गाचं आहे ते, निसर्गात जातंय त्याचा पण आनंद वेगळाच असतो. है का आनंद नाही? असतो. नाही मी पारगोशिक झाडं सुकायला लागली तरी मी सारखे पाणी फिरवायचे. तिसऱ्या दिवशी पार असं वाटत असेल ना आता एकटी आहे, जोडीला कोणी असतं तर बरं नाही झालं मला असतं. ते काहीच वाटलं नाही अगं. नाही पण समजा अजून काका असते अजून 5-10 वर्ष त्यात लय बरं वाटलं असतं ना. घालायचं ग त्याच्या जेव्हा मला काहीच वाटलं नाही. मी आता बघितलं समजा सुद्धा. काकांनी ही फळं पाहिली असतं हा. तर त्यांना काय वाटलं असतं? जाऊ दे म्हणायचं आपली हे असं. लेकरं बाळ खाते ना अगं. हा ना. आपल्याला नाही जमलं तर लेकरं बाळच आहेत ना आपली. काय करायचं आता? काय शेवटी नशिबाच्या पुढे नाही जाता येत. गावात गेलं का तिकडून आलं का पहिलं पाय हातात घ्यायचं. घराला पण मी पाणी मारताना पाहिले लय पाणी मारायचं अगं. लय काम केलं. ते काही सोपा माणूस नव्हता. कशी किती वेळ तरी किती हँडल करायचं. बरं जाऊ दे. एवढं घर बांधण्यामागं श्रेय कोणाचं आहे? त्यांचं कष्ट त्याचे काकांचे आहेत. कष्ट आहेत. पण पैसा पुरवण्याचं काम कोणी केलं? पैसा पुरवण्याचं केलेल्या अक्कांनी. त्याची कमाल झाली बाई. एवढं बांधणं आणि एवढं इथं एवढं उभं करणं सोपं आहे का? हा अख्खच ना. अख्खं काय खाल्ले घर हे बी ते बी. त्याचे जीव आहे. काय होतं बाळ जाता की लागलाय उसाक. पिढ्यानपिढ्या जातात लोकांच्या तरी जमत नाही नाही लोकांना जमत. करणं. म्हणजे तू भाग्यवान आहे, तुझ्या पोटी असा मुलगा जन्माला आलाय. खरंच मी तर म्हणते किती जन्म येऊन दे पण असा हे नाही. असा मुलगा येणं नाही. तू काही व्रत वगैरे केलं होतं काय का त्याच्या अगं जन्माच्या बाई वेळी? तुला काय सांगायचं लय देवा पुढं डोका आपटायचे. हे बघा आपल्या झाडाचा हे बघा आंबा. हे घे सापडला एक. अजून आहे 2-3 इथंच का? आहेत आतमध्ये. असं आंब्याला फळं आलेली पाहताना
खूप छान वाटतं ना. अगं म्हणूनच तर पाणी घालायची. एक म्हणला झाडांना ना बार गाळायचं नाही, सारखं पाणी घालीत राहा. मग कायला विचारती, सारखीच पाणी घालायचं. सारखीच पाणी घालायची. आणि त्यातून, त्याच्यात नातवंड आपल्या वगैरे आल्यावर अजून छान वाटत असेल. बोरनी लय साध्य केलं. हम्म. पार काही नसू दे, पण रातभर चालू केला का टाकीच भरायची. सगळ्यात छान त्याचा डिसिजन पाणी खाली जाऊ दिलं नाही, ते अडवलं. हा. तो खूप छान झाला. हं. त्याच्यामुळे एवढं हिरवं पण झालंय सगळीकडे. ह्या आंब्याला अजून ना बरेच आंबे आहेत. हाय ते अगं काढून ठेवलं का साडा त्यात. हा, म्हणून झाडाला ठेवले का. पाडाला आलं का मग नाही करत. इथपर्यंत येते ना ते पाण्याचं साठलेलं. बघ, तिथून फुटलं तर फार इथवर पाणी आला ग, इथवर हा ना. इथून. हम्म, त्या काय आपलं समजा हे बांगल्या बावताली चौकून वरती आहे, खालती चौक हम्म. फार इथून सडकापर्यंत. छानच वाटतंय ते पाणी साठलेलं पाहिल्याच्या हा. नंतर. पाणी याच्यामध्ये. पाणी किती आहे? खूप पाणी आहे अजून. हा, मग पाणी चालले खाली जुरीला. नाही असं ते सरकारी बंधारे बांधतात ना, हं. तसं पाटासारखं झालंय एकदम बंधाऱ्यासारखं. खूपच पाणी आहे. अगं बांधून काढत होते पावसाने फुटलं. खूप खोल करायचंय. हा हा. मला विहीर करायचा प्लॅन होता. ओके. आणि शेततळ्यास हे आता हे पहिले स्टेप मध्ये, आणखी 2-3 स्टेप मध्ये काम होईल त्याचं. बघू त्यावेळेस काय खर्च करता येईल किंवा किती पाणी जिरतं हे जमिनीमध्ये. साठले म्हणजे खाली जिरलं पण तेवढंच असेल ना. हो. एवढं आणि साठले म्हणजे. हे बघितलं ना असं मन काय ते लाखभर रुपये इकडे तिकडे गेले, त्याचं काय अजिबात काय वाटत नाही. जे शहरामध्ये विकत घेतात टँकरनी पाणी, टँकरच्या हे टँकर. कमीत कमी लाखो टँकर पाणी जिरलं असेल आज असं जमिनीमध्ये. कधी ते 30 ते 40 टँकर मिनिमम ह्या खड्ड्यांमुळं आपण आत्ता जिरवलेलं आहे. हा. सावकाश पग नाही तर जोरदार पद्धतीने चालू आहे. ऋतुजन लावलं होतं ते एक. ते आणलं मी लावलं. बोला. छान वाटतंय. निसर्ग अगदी भरभरून, अगदी विसरून भान हरपून पाहिलं आपण सगळं. आणि किती वाजलेत आता काही कळना, वेळही कळना. खूप वेळ झाले आपण फिरतो. पाऊस आला. खूपच छान आहे. हे आपल्या गावी जे आपण पाणी जलसंधारण केलं होतं त्याचं उत्कृष्ट फळ. श्रावणात जशी सर यायची, श्रावणात जशी सर यायची तशी सर आपल्याला आता आलेली आहे. त्याच्यामुळं आपण आता इथं झाडाखाली थांबून याचं आनंद घेत आहोत आपणच लावलेले झाड. आपण. आणि गंमत म्हणजे 28 आज किती तारीख आहे? 22 जूनला हे ऍक्च्युली असं वातावरण जुलैमध्ये जूनमध्ये पण कधी बघायला भेटत नव्हतं. नाही भेटत. आणि हे झालं म्हणजे हे मला वाटतं शतकामधून सुद्धा हे इकडं कमीत कमी 2 ते 3च्या मोटरचं पाणी चालू असणं इकडं, हे म्हणजे अद्भुत गोष्ट आहे. आणि त्या गोष्टीला आपण त्याचे साक्षीदार आहोत, याच्यात खूप समाधान आहे आणि खूपच छान वाटतंय. काय म्हणायचं शिला? खूप छान वाटते. हा, मला तर फार निसर्गात आवडतो आणि इथं अगदी आणि वर आल्यासारखंच वाटतंय मला. इथं एका जमान्यामध्ये तुला सांगतो मी की असं एकदम भकास होतं सगळं. पण इथं दादा आणि आई यांनी ते झाडं लावली. झाडं लावण्यापासूनचा एक प्रचंड इतिहास आहे या गोष्टीचा. आणि जिद्दीचा इतिहास आहे अख्खा. सोडू नाही काय नको पाणी घालू. आई आपण झाडं लावली होती त्यावेळेस आठवतंय, आपण झाडं लावायला कोणी आपल्याकडे येत नव्हतं. कोण नाही येत. आणि पण आपण सगळं ते जिद्दीने लावली सगळी. मग पण चांगलं झालं ना, कशी असू द्या पण आल्यात आपल्या. हाय काय. चला बस करूया आता इंटरव्ह्यू. हा, इंटरव्ह्यू वाच.